हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू. तर आज फक्त 2 वस्तू, शेंगदाणे आणि गूळ. आपण शेंगदाणे घ्यायचे 600 ग्रॅम, गूळ घ्यायचा 500 ग्रॅम आणि चांगले शेंगदाणे भाजून घ्यायचे. भाजल्यानंतर साल नाही काढली तरी चालतं, पण आता मी थोडीशी साल काढून घेणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. नाहीतर मी असं इतर टायमाला केलं तर मी साल काढत नाही. सालीत कॅल्शियम असतं. चांगले ना लालसर होईस्तोवर भाजून घ्यायची. गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर काय होतं साल पटकन काळी होऊन जाते आणि आतमध्ये कच्चे राहतात शेंगदाणे, मग उग्र पण वास येतो. आता बघा, मिक्सरच्या भांड्यात आहे ना दोघं थोडं थोडं घेऊन वाटून घ्यायचं. थोडे शेंगदाणे घ्यायचे, थोडा गूळ घ्यायचा, थोडे शेंगदाणे घ्यायचे, थोडे गूळ घ्यायचे, असं 2-3 भांडे करून आपले जेवढे भांडे होतील तेवढे तसं वाटून घ्यायचं. हे बघा, थोडं मी जाड ठेवलं. ह्याच्यापेक्षा थोडं बारीक केलं तर एक अर्धं भांडं बारीक झालं तरी चालतं, एक अर्धं थोडं जाड राहिलं तरी चालतं. आणि आपल्याला वाटलं गूळ चिक्कीचा नाही आहे किंवा समजा असं हातात घेऊन असं लाडूसारखं होत नाही आहे गोळा, तर थोडंसं तूप घातलं ना गरम करून तरी चालतं. आता पण मी याच्यात आता बघा तूप वगैरे काहीच घातलं नाही, फक्त गूळ. आणि हे बघा किती छान वडता येत आहे. असे आपले लाडूचे सारण तयार आहे. आता आपण असे एक एक करून लाडू बांधून घ्यायचे. साधं आणि सोपं, एकदम झटपट होणारे 10 मिनिटाच्या आत. आता कसं पावसाळ्यात काहीतरी गोड खाऊशी वाटतं, मग हे बघा तयार झाले आपले लाडू. आणि मग काय करायचं पटकन, मग पौष्टिक, नाही तेल ना नाही तूप, गूळ आणि शेंगदाणे पटकन बांधून ठेवायचं. आपल्याला टाईम नसला टिफिनमध्ये टाकलं, शाळेत कॉलेजला जाताना पटकन एक खाल्ला बसमध्ये किंवा छोटेसे सुट्टीमध्ये तरी चालतं. आता हे बघा, लहान मुलांना पण आवडतात, मोठ्यांना पण आवडतात. आणि असं नसतं की सकाळीच खायला पाहिजे, संध्याकाळीच खायला पाहिजे, याला काही वेळ टाईम नसतो. कधी आपल्याला छोटीशी भूक लागली तरी माणूस पटकन खातं. बघा, करून बघा. सगळ्यांनाच येतं असं नाही आहे, बऱ्याच जणांना येतं, पण व्हिडिओ बघितला की करू वाटतं. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की बघा व्हिडिओ.